उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली। शिवाजी पार्कवर ठाकरेंना सभा घेण्याचा अधिकार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात। मराठा आरक्षण आंदोलकांवरील अदखलपात्र गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। तर गंभीर गुन्ह्यांबाबत लवकरच निर्णय, शिंदेंची माहिती। अजित पवारांविरोधात सख्खा भाऊ मैदानात, शरद पवारांना एकटं सोडणं चुकीचं। श्रीनिवास पवारांची अजित पवारांवर टीका, शेत करायला दिलं म्हणून मालक होत नसल्याचाही टोला। बारामतीकरांना फसवणाऱ्या अजित पवारांना माझा आवाका किती हे लवकरच कळेल, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विजय शिवतारेंचा अजितदादांना इशारा। कमळ सोडून घरफोडीसाठी हातोडा हातात घ्या, वसमतमधील सभेत उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात। हिंगोली मतदारसंघ जिंकणारच, ठाकरेंचा निर्धार। ठाकरे गट सांगलीच्या बदल्यात रामटेकची जागा काँग्रेसला देणार, विश्वजित कदमांचा मात्र सांगली सोडण्यास नकार। राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उद्या दिल्ली दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा, जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता। रामराजे नाईक निंबाळकर आज अजित पवारांची भेट घेणार, बैठकीनंतर पुढील दिशा जाहीर करण्याची शक्यता। मोहिते पाटील आणि निंबाळकरांचं संभाव्य बंड शमवण्यात यश मिळणार का, याकडे लक्ष। मुंबई मनपाचे आयुक्त इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि पी वेलारासू यांना पदावरून हटवलं, केंद्रीय निवडणूक आयोगाची कारवाई। तीन दिवसात संपूर्ण माहिती द्या, निवडणूक रोख्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे स्टेट बँकेला आदेश, प्रतिमा मलिन होत असल्याची बँकेची सारवासारव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।